वैदेही कोण आहे वैदेही? मला पण हाच प्रश्न पडलेला, म्हणून मी ऑफिसला जाऊन सेक्रेटरीशी बोलले. तेव्हा मला कळलं ही वैदेही तीच आहे जिने आमच्या लग्नाचा इव्हेंट ऑर्गनाईज केला होता. आय थिंक दे हॅव अ गुड बॉन्डिंग, म्हणून तर राजवर्धन तिच्या घरी राहतोय. ओके, तिच्याकडे राहतो काय? ठीक आहे, आता कायमचा तिच्याकडेच राहील अशी व्यवस्था करतो. मग झालाच का फ्रेश? येस, आणि काम पण सुरू झालं. अरे वा. ओ उठा, बाहेर वा. अगो घराबाहेर वा. म्हणजे कावेरी का? वैदेही थांब जरा, उठा, घराबाहेर वा. चला. काकू हाता का घराबाहेर घालवताय? आणि घालवायचं होतं तर मगाशी आलो तेव्हाच घालवायचं ना. कावेरी काय चाललंय? का त्याला बाहेर हकलतेस? वैदेही थांब जरा. उठा, घराबाहेर वा. अगं घराबाहेर वा. उठा उठा, या घराबाहेर वा. ठीक आहे काकू, जातोय. असं हकलवू नका. अगं काय? कावेरी काय चाललंय? थांबा, इथेच थांबा. हे, या आता आतमध्ये. काकू मी काय पराक्रम गाजवून नाही आलोय. पराक्रम गाजवून आला नसलात तरी बाहेर गावी जाऊन आलात की नाही? माझी आई बाहेर गावी जाऊन आलेल्याची नेहमी दृष्ट काढायची. आता जर तुमची आई इथे असती तर तिनेही तुमची दृष्ट काढली असती ना. चला या आता आतमध्ये या. काय रे बाबा. हसायला काय झालं? ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. हो का? नाही, तुमची श्रद्धा असेल तर तुम्ही जेव्हा गावाहून येता तेव्हा स्वतःलाच ओवाळत जा ना. मला कशाला ओवाळताय? हे असंच झपाटल्यासारखं वागताना म्हणून दृष्ट काढावी लागते तुमची. कधीही गायब होतात, कधी अचानक समोर येऊन उभे राहतात. काकू म्हणजे मी भूत आहे? एनी डाऊट? दिस इज टू मच. काकू एक मिनिट, काय चाललंय तुमचं? थांबा आता. स्वराज, हाऊ वॉज अ ट्रिप? टेल मी. इट वॉज गुड. हे बघ, या लँडवर नवीन टाउनशिप डेव्हलप करण्याचा प्लॅन आहे. ओ, हा प्रोजेक्ट मी सक्सेसफुल करून दाखवतो की नाही ते बघच. आपण आपली स्वप्न पूर्ण करत असतो, पण आपल्या आई वडिलांची स्वप्नही जपायची असतात. म्हणजे तुम्ही माहेरचा चहामध्ये नाही आहात तर तिथे काय काय घडतंय हे तुम्हाला माहिती आहे का हो? इन्व्हेस्टर्सचे फोन यायला लागलेत. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही तिथे नाही आहात तर मग माहेरच्या चहाचं पुढे कसं होणार? असं कसं कोणी तडकाफडकी निर्णय घेऊन निघून जाऊ शकतं? त्यांनी किमान आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं. तुमच्या या अशा निर्णयामुळे ना इन्व्हेस्टर्सचा विश्वास डळमळतोय. ऐका माझं, चला परत. माहेरच्या चहाला तुमची गरज आहे. आता माहेरच्या चहाला माझी गरज आहे, पण मला त्यांची गरज नाही. जेव्हा मी तिथे होतो तेव्हा परंपरा संस्कृतीचं लेबल लावून मला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. आणि आता मी तिथे नाहीये तर त्यांना माझी गरज आहे. चांगलंय. नाही, मला काय वाटतंय, त्यांना त्यांच्या वेने कंपनी रन करू दे. काही झालं तरी मी पुन्हा माहेरच्या चहामध्ये जाणार नाही. सी वैदिक, ही लँड ना 2 एकरवर आहे
आणि हा जो एंट्रन्स आहे ना, इथे एंट्रन्स असेल. इनफॅक्ट ह्या एंट्रन्समधून आत आल्यानंतर ही जी लँड आहे, काकी अगं जेवायला येतेस ना तू? बाहेर वाट बघताय सगळे तुझी. चल. आधी मला खरंच भूक नाहीये बाळा, तुम्ही जेवून घ्या सगळे. काकी बघ, मला माहितीये राज घरी नाहीये म्हणून तुला अन्नही गोड लागत नाहीये, माहितीये मला. पण न जेवून कसं चालेल बरं, सांग मला. काकी जरा बघ स्वतःकडे, काय अवस्था करून घेतलीस तू स्वतःची. हा, हे जर असंच करत राहिलीस ना काकी तर नक्की आजारी पडशील बघ. त्यापेक्षा माझं ऐक, बाहेर चल, 2 घास खाऊन घे, बरं वाटेल तुला. आणि रातची काळजी करू नकोस, तू येईल परत. कधी परत येईल आधी? आत्ताच्या आत्ता कुठल्याही परिस्थितीत राज परत यावा अशी परिस्थिती निर्माण झाली. इतक्या मेहनतीने हा जो माहेरचा चहाचा डोलारा मी उभा केलाय ना, तो डगमगायला लागेल. मला मान्य आहे की हा सगळा डोलारा मी एक हाती उभा केलाय, पण मी कबूल करते हा एवढा मोठा वाढलेला पसारा मी फक्त राजमुळे सांभाळू शकले. राजची माहेरच्या चहाला अतिशय गरज आहे. तो जर परत आला नाही ना आधी, खूप मोठा पेचप्रसंग माझ्या समोर उभा राहील. इन्व्हेस्टर्स साठी का होईना मला त्या जागी कोणाची तरी नियुक्ती करावीच लागेल, आणि मला हे नाही करायचंय. काकी मला वाटतंय की तू नको तो विचार करून उगाच स्वतःला त्रास करून घेतेस. असं काहीही करायची गरज पडणार नाहीये. तशी गरज पडू दे असं मलाही वाटतंय रे, पण देव न करो खरंच तशी वेळ आली तर काय करायचं? तेव्हा तुलाच मला मदत करावी लागेल. राज येईपर्यंत त्याची खुर्ची तुला सांभाळावी लागेल. काकी काकी तुलाही माहितीये की बिझनेस मधलं मला खरंच काही कळत नाही, आणि मला इंटरेस्टही नाही त्यात. मला माहिती आहे आधी, पण त्या जागी मला आपल्या घरातल्याच कोणाला तरी बसवावं लागेल. कोणीतरी मोहित यांच्याच घरातलं असायला पाहिजे. आणि मला माहिती आहे आधी, तुझ्या इतकं निरपेक्ष मनाने हे काम कोणीच करू नाही शकणार. तेव्हा आधी राज येईपर्यंत त्याची खुर्ची तुला सांभाळावी लागेल. काकी जर तशी वेळ आलीच ना, तर मी एक गोष्ट नक्की करू शकेल. भरताने जशी श्रीराम येईपर्यंत त्यांची गादी सांभाळली होती ना, तशी मी राजची खुर्ची नक्की सांभाळेल. हो, पण काकी मला त्या खुर्चीचा जराही मोह नसेल. राज जेव्हा येईल ना तेव्हा लगेच मी ती खुर्ची त्याला सुपूर्द करेन, नक्की. मला माहिती आहे आदित्य, आणि म्हणूनच त्या जागी तू हवायस मला. आपल्या घरात तुझ्याशिवाय मला दुसऱ्या कोणाचाही आधार नाहीये. पण काकी मी त्या खुर्चीवर बसलेलं तुला चालेल, पण त्या इन्व्हेस्टर्सना चालेल ना?
ह्या प्रश्नाची उत्तरं माझ्यापाशी नाहीयेत आदित्य. काहीही करून राज लवकरात लवकर परत आला पाहिजे. तो स्वतःच्या पायावर उभा राहता कामा नये. तो जर त्याच्या पायावर उभा राहिला तर तुम्हाला आयुष्यभर एकाच जागी पडून राहावं लागेल, लक्षात ठेवा. आणि हो, सांगितलंय तेवढंच करा, त्यापेक्षा कमी नाही आणि नखभर जास्तही नाही, कळलं? आणि सगळ्यात महत्वाचं, आजच्या आज काम पूर्ण झालं पाहिजे. हो, काय करताय तुम्ही? उगाच भलतं सलतं करायला जाल आणि सगळं आपल्यावर शेकेल नंतर. डोंट वरी, फार काय करणार. तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकणार नाही ना, अशी व्यवस्था करतोय. अहो, पण या सगळ्यात त्याला काही झालं तर? काय होणार नाही बोललो ना, तू बघ. हळूहळू त्याचे माहेरचा चहाचे सगळे दरवाजे बंद करेल. तो जेवढा माहेरचा चहापासून लांब राहील ना, तेवढे आपले माहेरचा चहाचे मालक होण्याचे चान्सेस वाढतील. इतके दिवस शांत राहून खूप मात सहन केला त्याचा, खूप नमतं घेतलं. आता माझी वेळ आली फणा काढायची. राजवर्धन, अगं वैदेही, पण एवढा उशिरा? बर, हा बर, ठीक आहे. हो, तू कर तुझं काम, मी नाही डिस्टर्ब करत. वैदेही पण ना, हिच्या कामाचा आणि जेवणाचा काही ताळमेळ नाहीये. आलं काम की निघाली. आता परत काहीतरी मोठा इव्हेंट मिळालाय, त्याची तयारी करते म्हणे. काकू ऐका ना, तुम्ही झोपा शांत आणि लोकांना त्यांची कामं करू द्या. मी काही बोलले तर लगेच डिस्टर्ब होतंय का तुम्हाला? मला डिस्टर्ब होत नाहीये, स्वतःला डिस्टर्ब करून घेताय उगाच. मला काही डिस्टर्ब होत नाहीये. आणि तुम्ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा, रात्र काही उगीच होत नाही, सूर्य काही उगीच मावळत नाही. काकू तुम्ही आता रोमॅन्टिक होताय. सूर्य मावळला की रात्र होते. वा वा वा, बोला बोला बोला, गंमत वाटते ऐकायला. गंमत काय वाटतेय? कळतंय का तुम्हाला? विषय असा आहे की आपल्या शरीराचं ना एक क्लॉक सेट केलेलं असतं. तसं जर आपण वागलो नाही ना, तर वेळही बिघडते आणि शरीरही बिघडतं. म्हणून म्हणतात, लवकर निजे लवकर उठे, त्यास आरोग्य धनसंपदा लाभे. उगाच नाही म्हणत असं. ऐका ना काकू, तुम्ही हे जे काय म्हणताय ना, आरोग्य धन संपदा, हे सगळं होतं माझ्याकडे. पण कुणाशी तरी चॅलेंज लावण्याच्या नादात सगळं सोडून आलोय मी, आणि म्हणून मला एक्स्ट्रा काम करावं लागतंय. गॉट इट? हो हो, कळलं. एवढं काही लगेच टोमणे मारायची गरज नाही. मी लाख टोमणे मारेन हो, तुम्ही कशाला ऐकत बसताय? जाऊन शांत झोपा, हवं तर घोरा, पण इथे माझ्याशी गप्पा मारत बसू नका. तुम्ही जेवढं माझ्याशी बोलत बसाल ना, तेवढं माझं जागरण वाढेल, आणि मग सकाळी सकाळी जागरणामुळे कशी ऍसिडिटी होते यावर वेगळं लेक्चर देत बसाल. आता तुम्ही कशाला कुठे जाताय? मी कुठेही जात नाहीये, माझ्यासाठी कॉफी बनवून घेतोय. ऐका ना, हो हो, नका ना, तुम्ही काही नका बनवू प्लीज. मी बनवून देते तुम्हाला हवं तर. का? तुम्ही बनवणार म्हणजे परत त्या ओट्यावर सगळा पसारा करणार. आत्ताच मी ओटा सगळा साफ केलाय, सगळं मला निस्तरावं लागेल. त्यापेक्षा मला सांगा, मी बनवून देते. इथे बसा गप्प तुम्ही, आणते मी बनवून. ठीक आहे. ऐका, स्ट्रॉंग बनवा.
ई गं, माझा पाय. ओ, तुम्ही सोडा. काकू काकू बाजूला काकू काकू अरे सोड. अरे सोडा. काकू माझा पाय. काकू पकडा त्या पोराला. माझा पाय. माझा पकडा. आई ग. माझा पाय. तुम्ही पकडलं का नाही त्याला? काकू काय बोलताय? आई ग. काकू खूप लागलाय का? सांगा ना, खूप दुखतंय का? नाही. बघू. अहो नको, नाही लागलाय जास्त. हो असं काय करताय? थांबा ना, बघू दे ना. तुम्ही नका बघू. थांबा मी बघते. बघा मग. काकू खूप लागलाय, रक्त येत आहे. वेट वेट वेट, मी पटकन अँटीसेप्टिक आणतो. एक सेकंड. आई ग. माझा पाय. बघू. नको नको, द्या इकडे, मी लावते. का? मला दुसऱ्या कुणी पायाला हात लावलेला आवडत नाही. ओ काकू, हो कंडिशन काय, सिच्युएशन काय, आणि तुम्ही कसला संस्कार आणि सवय घेऊन बसलायत? बघू द्या, इथे लावतो मी. नको. हो असं काय करताय यार? काकू काकू ऑकवर्ड वाटतंय का तुम्हाला? हे यार, बरं एक काम करू, स्वतःच्या हाताने थोडी साडी वर घ्या, मी डोळे बंद करतो. मला गाईड करा. हे बघा. सांगा. करेक्ट. हो बोला. वर. हा आता डावीकडे. डावीकडे. बरं पुढे. अहो डावीकडे. हे काय? उजवीकडे काय जाताय? डावीकडे म्हणते की नाही मी. ते मला काही कळत नाही हो. राईट लेफ्ट सांगा. लेफ्ट. हा तुमचा की माझा? तुमचा लेफ्ट होल. घेतोय. हा राईट. राईट राईट. अहो राईट म्हणजे उजवीकडे नाही हो, बरोबर म्हणायचंय मला. अरे यार किती कन्फ्युज कराल, नीट सांगा ना काय ते. तो माझा पाय. हे बघा मला सांगा, इथे वर वर हा वर, इथे राईटला. हे बघा ठीक आहे, इथे सापडली जागा.